नमस्कार मंडळी, चला आज पाहूयात राजमाची रेसिपी जी मी पहिल्यांदा बनवतोय. तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी राजमा रात्रभर भिजत ठेवलं होतं. त्यानंतर कुकरमध्ये मीठ आणि पाणी ॲड करून आपण 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊयात आणि साईडला ठेवूयात. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, ओलं खोबरं आणि कांदा ॲड करून घेऊयात. ओलं खोबरं ऑप्शनल आहे, त्याचं मिक्सर करून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये आपण तेल ॲड करून घेऊयात. तेल गरम झालं की आपण ते सर्व मिश्रण ॲड करूयात. त्यासोबत अद्रक लसूणची पेस्ट ॲड करूयात आणि सर्व छानपैकी शिजवून घेऊयात. सर्व शिजायला लागलं की त्यानंतर यामध्ये सर्व मसाले ॲड करून घेऊयात आणि पूर्ण आता शिजवून घ्यायचं. आपल्याला शिजायला थोडा जास्त वेळ जातो. त्यानंतर बॉईल केलेले राजमा, त्यासोबत थोडंसं क्रश करून घेतले ते राजमा मी ॲड करून घेतले आणि सर्व मिक्स करून पाणी जसं पाहिजे त्यानुसार ॲड करा. त्यासोबत चवीनुसार मीठ आणि शिजवून घ्या छानपैकी. मंडळी, तुमच्या घरी राजमा बनवतात का आणि ते कशी बनवतात हे नक्की सांगा. त्यानंतर कोथिंबीर ॲड करून घेतोय आणि इथे आपले राजमा तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी सांगा मला नक्कीच आणि ट्राय करून पहा. मंडळी, मला फॉलो करायला विसरू नका.